हॅलो स्टुडंट, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत. या आधीच्या पार्टचे व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. बघा, फर्स्ट आहे industrial product. Wide biotechnology. Various industrial chemicals can be produced through less expensive processes. Example, alcohol production from sugar molasses. वेगवेगळे इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत, इंडस्ट्रियल रसायने आहेत, ते कमीत कमी खर्चाच्या प्रक्रियांद्वारे तयार केली जातात. फॉर एक्झाम्पल, अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलॅसेस. शुगर मोलॅसेस मीन्स जी मळी असते त्या मळीपासून अल्कोहोलची निर्मिती केली जाते विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ईस्ट. मग यामध्ये ट्रान्सजेनिक ईस्टचा वापर केला जातो. नेक्स्ट टॉपिक इज एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. एन्व्हायरमेंटमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय यूज होतो? इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरणाशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत ते बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने हे सॉल्व केले जातात. Microbial techniques are already used for treatment on sewage and solid waste. सॉलिड वेस्ट आणि सेवेज म्हणजेच सांडपाणी आणि घनकचरा जो आहे यांची ट्रीटमेंट म्हणजे यांपासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. मग यामध्ये मायक्रोबायल टेक्निक म्हणजे सूक्ष्मजीवांचा यूज तिथे केला जातो आणि विथ द हेल्प ऑफ दॅट मायक्रोब ते डिकम्पोजिशन केलं जातं. सेवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. If such sewage is released in natural water bodies like river, the organic matter in it get oxidized with the help of dissolved oxygen. आता जो सांडपाणी असतं त्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण हे जास्त असतं आणि असं ऑर्गॅनिक मॅटरचं सांडपाणी नद्यांसारख्या जर वॉटर बॉडीजमध्ये पाण्याच्या साठ्यांमध्ये सोडलं तर त्या ऑर्गॅनिक मटेरियलचं ऑक्सिडीकरण घडून येतं आणि त्यासाठी नदीच्या पाण्यामध्ये जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजनचा यूज होतो ते ऑक्सिडीकरण करण्यासाठी. आणि मग ते ऑक्सिडीकरण झाल्यामुळे त्या पाण्यामधील ऑक्सिजनची लेवल ही कमी होते. ड्यू टू धिस लेवल ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस, ॲडवर्सली अफेक्टिंग द ॲक्वॅटिक लाईफ. मग याचा परिणाम कोणावर होतो तर त्या पाण्यामध्ये राहणारे जे जीवजंतू आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. ॲज अ रेमेडी ऑन दिस, सेवेज शुड बी रिलीज इंटू रिव्हर ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबायल टेक्निक. यावर उपाय काय आहे तर जे सेवेज नदीमध्ये किंवा पाण्याच्या साठ्यांमध्ये सोडलं जातं ते सोडण्याआधीच त्यामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडीकरण करून घेणे आणि ऑक्सिडीकरण झाल्यानंतर ते ऑक्सिडेशन झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते अशा वॉटर बॉडीजमध्ये रिलीज करण्यात येतं. हा त्यावर उपाय आहे. मग ते ऑक्सिडीकरण कोणा थ्रू केलं जातं, ते ऑक्सिडेशन कोणा थ्रू केलं जातं विथ द हेल्प ऑफ मायक्रोबायल टेक्निक. मायक्रोबायल टेक्निकच्या मदतीने ते ऑक्सिडेशन केलं जातं. नेक्स्ट बघा, मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल विथ व्हाईल प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय ट्रीटमेंट ऑफ सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. सॉलिड अँड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल जे आहे अशा पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खतची निर्मिती केली जाते आणि यामध्ये महत्त्वाचा रोल मायक्रोबचा असतो. बायोरेमिडेशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स आर सम न्यू कन्सेप्ट इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड. बायोटेक्नॉलॉजिकल मेथडमध्ये नवीन नवीन कन्सेप्ट्स येत आहेत. तर फर्स्ट इज अ बायोरेमिडेशन, उपाययोजना केल्या जातात. नंतर बायोपेस्टिसाइड्स, कीटकनाशके, बायोफर्टिलायझर्स, खते आणि बायोसेन्सर्स म्हणजे संवेदके यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा त्यामध्ये यूज केला जातो. नेक्स्ट इज अ बायोरेमिडेशन मीन्स वॉट. तर बघा, बायोरेमिडेशन मीन्स आयदर ॲब्झॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल्स अँड हार्मफुल पोल्युटंट with the help of plants and microorganism. प्लांट्स अँड मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज वॉटर, सेवेज आणि काही प्रदूषित झालेली जी जमीन आहे यांसारखे जे टॉक्सिक केमिकल्स आहेत ते नष्ट करणे किंवा
ॲब्झॉर्ब करून घेणे. इट इज नथिंग बट द बायोरेमिडेशन. इफ प्लांट्स आर यूज फॉर दिस पर्पज इज कॉल्ड फायटोरेमिडेशन. या प्रक्रियेमध्ये जेव्हा प्लांट्सचा यूज होतो तेव्हा त्या प्रोसेसला म्हणतात फायटोरेमिडेशन. सम एक्झाम्पल ऑफ बायोरेमिडेशन आर ॲज फॉलो. आता त्याचे काही एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. फर्स्ट इज द सुडोमोनास बॅक्टेरिया आर युजफुल फॉर क्लिनिंग द हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटंट फ्रॉम सॉईल अँड वॉटर. सॉईलमध्ये किंवा वॉटरमध्ये पसरलेले हायड्रोकार्बन आणि ऑइल पोल्युटंट म्हणजे तेलासारखे जे पोल्युटंट असतात ते वेगळे करण्यासाठी तिथे बॅक्टेरियाचा यूज केला जातो, सुडोमोनास बॅक्टेरिया. नेक्स्ट, द फर्न टेरिस विटाटा कॅन ॲब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉईल. फर्न म्हणजे नेटच्या जातीची जी वनस्पती असते ती जी आहे ते सॉईलमधून आर्सेनिक शोषून घेण्याचं काम करते. त्याची जात आहे टेरिस विटाटा. नेक्स्ट आहे जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ॲब्झॉर्ब सेलेनियम फ्रॉम सॉईल. इंडियन मस्टर्ड म्हणजेच मोहरी जी असते ती मोहरी काय करते तर सेलेनियम खनिज आहे ते सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. सनफ्लॉवर कॅन ॲब्झॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेण्याचं काम करतं. द बॅक्टेरियम डेनोकोकस रेडिओड्रन्स इज हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. It has been genetically modified and used to absorb the radiation from radioactive debris. आता हा जो बॅक्टेरिया आहे डेनोकोकस रेडिओड्रन्स हा हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम आहे. म्हणजेच काय, किरणोत्सार प्रतिकारक जीव. जो किरणोत्सार असतो म्हणजे जे अणुकेंद्र असतात त्या अणुकेंद्रकातून अणुकचरा बाहेर पडत असतो, बरोबर. मग त्या कचऱ्यामधून किरणोत्सार म्हणजे जे रेज आहेत ते रेडिएशन बाहेर पडत असतात. मग ते रेडिएशन शोषून घेण्याचं काम हा बॅक्टेरिया करत असतो. नेक्स्ट इज ग्रास लाईक अल्फाफा, क्लोवर अँड राय आर यूज्ड इन फायटोरेमिडेशन. फायटोरेमिडेशनमध्ये काही प्लांटचा यूज केला जातो. त्यामध्ये ग्रास आहेत तर अल्फाफा गवत जो आहे तो, नेक्स्ट क्लोवर म्हणजे 3 पाती गवत असतो तो, आणि राय यासारखे जे ग्रासेस आहेत ते फायटोरेमिडेशनमध्ये यूज होतात. नेक्स्ट टेक्निक इज फूड बायोटेक्नॉलॉजी. फूड बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या फूड प्रोडक्शनसाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज होतो. तर बघा, फूड आयटम लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. यासारखे जे प्रोडक्ट आहेत किंवा डेअरी प्रोडक्ट ज्यांना म्हणू आपण, असे डेअरी प्रोडक्ट प्लस हे जे आहेत ब्रेड, वाईन, बियर, विनेगर हे सुद्धा प्रोड्यूस करण्यासाठी तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची मदत घेतली जाते. दिस फूड आयटम आर प्रोबॅबली द ओल्डेस्ट वन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग हे फूड तयार करण्यासाठी पूर्वीच्या काळापासूनच या पद्धतीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, दुधाचं दह्यात रूपांतर करणे, यासाठी दुधामध्ये विरजण टाकलं जातं आणि त्या विरजणामध्ये काय असतं तर बॅक्टेरिया असतं. ही पद्धत पूर्वीपासूनच आपल्याकडे चालू आहे. नेक्स्ट इज DNA fingerprinting. DNA sequence of each person is unique as that of the fingerprint. प्रत्येक माणसाचा DNA सिक्वेन्स कसा असतो हा वेगळा असतो. जसा माणसाच्या बोटांचे ठसे हे वेगळे असतात प्रत्येकाचे, तसेच DNA सिक्वेन्स पण कसा असतो तर वेगळा असतो. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. मग यामुळे काय होतं, एखाद्या माणसाच्या अवेलेबल DNA, त्या माणसाची DNA माहिती फक्त आहे, त्या DNA माहितीवरून त्या माणसाची ओळख पटवणं शक्य होतं. दिस इज कॉल्ड DNA फिंगरप्रिंटिंग. याला DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हणतात. इट इज मेनली युजफुल इन फोरेन्सिक सायन्स. फोरेन्सिक लॅबमध्ये याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. आपण CIDमध्ये बघितलं असेल, फोरेन्सिक लॅब आहे आणि एखाद्या माणसाची डेथ झालेली आहे त्याची ओळख पटवण्यासाठी त्या फोरेन्सिक लॅबमध्ये त्याचे DNA सिक्वेन्सिंग आहेत ते DNA सिक्वेन्स चेक केला जातो. आयडेंटिटी ऑफ क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साईट ऑफ क्राईम. एखादा क्रिमिनल आहे, त्या क्रिमिनलच्या शरीराच्या कोणत्याही भागावरून त्याची ओळख पटवता येते. आता तो क्रिमिनल आहे, तो एखाद्या ठिकाणी क्राईम करून गेला आहे, तर त्या क्राईमच्या ठिकाणी त्याचे काहीतरी ठसे वगैरे असतात आणि त्यावरून त्याची ओळख पटवता
येते. सिमिलरली आयडेंटिफाय ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. This research is performed in Center for DNA Fingerprinting and Diagnostic, Hyderabad. एखाद्या मुलाचे फादर ओळखण्यासाठी किंवा पित्यावरून मुलाची ओळख पटवण्यासाठी तिथे सुद्धा DNA यूज केला जातो. एखादा मुलगा हरवला आहे तर त्याच्या पप्पांची ओळख पटवायची आहे तर त्यासाठी DNA यूज केला जातो. दिस रिसर्च परफॉर्म इन सेंटर. आता हे रिसर्च कुठे केलं जातं तर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर हे हैदराबादला आहे आणि तिथे हे संशोधन केलं जातं. नेक्स्ट इज अ क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन. समुद्रावर तेलगळती होते, मग ती तेलगळतीची स्वच्छता करण्यासाठी, ते क्लिनिंग करण्यासाठी तिथे मायक्रोबचा यूज केला जातो. तो कसा बघा. इफ ऑइल स्पिलेज अकर इट ॲडवर्सली अफेक्ट द मरीन लाईफ. ऑइल स्पिलेज झालं म्हणजे तेलगळती झाली तर त्याचा इफेक्ट हा त्या मरीन लाईफवर होतो. नाव क्लिनिंग द ओशन विदाउट एनी हार्म टू एन्व्हायरमेंट इन चीपर वे हॅज बिकम पॉसिबल विथ द हेल्प ऑफ ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया. आता समुद्रावर तेलगळती झाली तर मेकॅनिकल पद्धतीने ते क्लिनिंग करणं शक्य होत नाही, कारण वॉटर क्वांटिटी कशी असते तर जास्त असते. मग त्यावर उपाय काय तर सगळ्यात कमीत कमी खर्चामध्ये आणि एन्व्हायरमेंटला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये तर मग त्यावर बॅक्टेरियाचा यूज करून ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया तिथे यूज केल्या जातात आणि विथ द हेल्प ऑफ दॅट बॅक्टेरिया ते ऑइल स्पिलेज जे आहे ते क्लीन केलं जातं. हे बॅक्टेरिया आहे ते ऑइल काय करतात डायजेस्ट करतात. इंडिया बॉर्न अमेरिकन सिटीजन अँड सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती had for the first time suggested the use of such microbes. इंडियामध्ये जन्मलेले आणि अमेरिकेचे रहिवासी असणारे सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी याचं फर्स्ट टाईम काय दिलं सजेशन दिलं की मायक्रोबचा यूज करा. नॅचरली द क्रेडिट फॉर दिस डिस्कवरी गोज टू हिम. आणि या शोधाचं श्रेयसुद्धा त्यांनाच जातं. नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या इम्पॉर्टंट स्टेजेस, त्याची पहिली स्टेज आहे ग्रीन रिव्हॉल्युशन. प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टार्टेड टू अपियर ॲट द बिगिनिंग ऑफ 20th सेंचुरी. 20th सेंचुरीच्या सुरुवातीलाच पॉप्युलेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. ऑलमोस्ट ऑल द कंट्रीज इस्पेशली अंडर डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज had been badly affected by the effect of poor quality and quantity of food. जे अंडर डेव्हलप आणि डेव्हलपमेंट कंट्री ज्या आहेत या सगळ्याच कंट्रीजला कमी क्वालिटीचे आणि कमी क्वांटिटीचे अन्न खावे लागले आणि त्याच्यामुळे त्यांना काय झालं त्यांच्या लाईफवर त्याचा परिणाम झाला. Various methods applied for harvesting maximum yield for minimum land are collectively called green revolution. आणि त्यामुळे ग्रीन रिव्हॉल्युशनचा शोध लावला. ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजेच काय तर हरित क्रांती, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये झालेली क्रांती, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये झालेलं रिव्हॉल्युशन. मग ते कसं तर कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी शेतजमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्याचं उत्पादन कसं करता येतं आणि त्या पद्धतीला म्हणतात ग्रीन रिव्हॉल्युशन. ती जी मेथड आहे त्याला म्हणतात ग्रीन रिव्हॉल्युशन. मग त्या मेथडमध्ये काय काय होतं तर बघा. इम्प्रूव्ह ड्वार्फ व्हरायटी ऑफ वेट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड अँड वॉटर मॅनेजमेंट हॅज लेड टू इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन अँड देअर बाय लार्ज पॉप्युलेशन हॅड बीन सेव्ह फ्रॉम हंगर. मग काय झालं बघा. ड्वार्फ व्हरायटी ऑफ वेट अँड राईस, गहू आणि तांदळाच्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या सुधारित जाती तयार करण्यात आल्या. फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड म्हणजे खते आणि कीटकनाशकांचा प्रॉपर यूज आणि वॉटर मॅनेजमेंट हे सगळं करून फूड ग्रेनमधल्या प्रोडक्शनमध्ये वाढ करण्यात आली आणि त्यामुळे एवढ्या लोकसंख्येच्या असणाऱ्या माणसांची भूक भागली. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग USA and Dr. M.S. स्वामीनाथन इंडिया हॅव व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन ग्रीन रिव्हॉल्युशन. या ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकेचे आहेत आणि आपल्या भारताचे डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचं काय आहे फार मोलाचं योगदान आहे आणि म्हणूनच त्यांना हरितक्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना म्हटलं जातं. Various research institute and laboratories are engaged in development of new varieties of various crop
through research. Example, Indian Agriculture Research Institute IARI, New Delhi, National Citrus Research Institute, Nagpur and allied branches, Indian Institute of Science, National Pomegranate Research Institute, सोलापूर. वेगवेगळ्या संस्था आहेत त्या काय करतात, संशोधनाच्या माध्यमातून नवनवीन प्रजाती, नवनवीन पिकांच्या प्रजाती तयार करत आहेत. मग यामध्ये आपल्या इंडियामधील दिल्ली येथे ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. नॅशनल सायट्रस रिसर्च म्हणजेच लिंबूवर्गीय संस्था ती. नंतर नागपूर येथे पण एक संस्था आहे. नंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था म्हणजेच पोमग्रॅनेट रिसर्च इन्स्टिट्यूट सोलापूर. अशा वेगवेगळ्या संस्था आहेत ते या रिसर्चचं काम करतात. नेक्स्ट इज अ व्हाईट रिव्हॉल्युशन. व्हाईट रिव्हॉल्युशन मीन्स श्वेतक्रांती. व्हेरियस पार्ट ऑफ इंडिया वेअर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आपल्या इंडियामधले वेगवेगळे भाग जे आहेत ते मिल्क आणि मिल्क प्रोडक्टसाठी कसे आहेत, फेमस आहेत आणि रिच आहेत. हाऊएव्हर those products were not sufficient to meet the need of far-flung region. पण जे असे प्रोडक्ट आहेत ते आपल्या देशामध्ये सगळीकडे पसरत नाही, म्हणजे सगळीकडे आपण पुरवू शकत नाही. मग त्यासाठी काय करण्यात आलं तर बघा, डॉक्टर वर्गीस कुरियन प्रूव्ह थ्रू द कोऑपरेटिव्ह मुवमेंट अँड यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी दॅट डेअरी कॅनॉट बी अलाइड बट इट विल बी द मेनस्ट्रीम बिझनेस. मग डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी प्रूव्ह केलं की बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने जर डेअरी प्रोडक्ट घेतले तर तो फक्त अलाइड म्हणजेच जोडधंदाच नव्हे तर मेनस्ट्रीम बिझनेस बनू शकतो. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल टाईम हाय स्टेटस. त्यांनी डेअरी मुवमेंट म्हणजेच त्या डेअरी प्रोडक्टची चळवळ सुरू केली. ती कुठे केली तर गुजरात राज्यामध्ये त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि त्याला हाय स्टेटसवर नेऊन ठेवलं. While achieving the self-sufficiency in dairy business, various experiments were performed for quality control, newer dairy product and their preservation. मग त्या बिझनेसमध्ये सेल्फ सफिशियन्सी आणण्यासाठी त्यावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात आले. कशासाठी तर त्यांचा क्वालिटी कंट्रोल वाढण्यासाठी. नंतर न्यूवर डेअरी प्रोडक्ट, नवीन डेअरी प्रोडक्ट कसे तयार होऊ शकतात, त्यांचं प्रिझर्वेशन कसं होऊ शकतं, यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात आले. व्हाय पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर अगेन प्रिफरिंग द लोकल वाईल्ड व्हरायटी. जगभरातले लोक हे आपल्या लोकल व्हरायटीला का प्राधान्य देतात तर लोकल व्हरायटीमध्ये चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट तयार होत आहेत, बरोबर. आणि ते मिल्क प्रोडक्ट आता बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून त्यामध्ये वाढ झालेली आहे, इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, म्हणून वर्ल्ड वाईडमधून लोकल व्हरायटीला जास्त प्रेफरिंग मिळते. नेक्स्ट इज अ ब्ल्यू रिव्हॉल्युशन. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्हॉल्युशन. पाण्याचा वापर करून विथ द हेल्प ऑफ वॉटर, पाण्याचा वापर करून व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम म्हणजे पाण्यात राहणाऱ्या ऑर्गॅनिझमचं प्रोडक्शन करणं यालाच ब्ल्यू रिव्हॉल्युशन असं म्हणतात. मग पाण्यात राहणारे फिश अँड अदर ऑर्गॅनिझम असणार ते. फार्म पॉन्ड अँड द फिशर्स आर व्हेरी कॉमन इन ईस्ट एशियन कंट्रीज. ईस्ट एशियन कंट्रीमध्ये शेतामध्ये तळे, फार्म पॉन्ड म्हणजेच काय, शेतामध्ये तळे करणे आणि त्यामध्ये वाढणारे मासे यांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. हाऊएव्हर पीपल आर नॉट ओनली थिंकिंग ऑफ कल्टिवेटिंग द फिशेस अँड श्रिम्स बट अदर ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स टू. मग यामध्ये फिशेस अँड श्रिम्स म्हणजेच फक्त मासे आणि कोळंबी यांच्या उत्पादनावर ते न थांबता अदर ॲक्वॅटिक आणि प्लांट, अदर जे ॲक्वॅटिक वनस्पती आहेत आणि प्राणी आहेत त्यांच्या उत्पादनांबद्दलही ते विचार करत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज वर्कड टू इन्क्रीज द प्रोडक्शन बाय एनकरेजिंग द पीपल फॉर पिसिकल्चर बाय लॉन्चिंग द प्रोग्राम नीलक्रांती मिशन 2016 दॅट इज NKM 16. भारत सरकारने या नीलक्रांती मिशनला प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढ म्हणजे त्यांना प्रोडक्शन वाढीसाठी उत्स्फूर्त केलेलं आहे आणि यासाठी 50 to 100% सबसिडीज आर ऑफर्ड इन दिस केस. मग यामध्ये त्यांना 50 ते 100% सबसिडी ही सरकारकडून देण्यात आलेली आहे.
Marine and freshwater fishery is possible on large scale. Freshwater fishes like rohu, katla, and other fishery products like shrimp and lobsters are being cultured on large scale. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आणि गोड्या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मासेमारी हे शक्य आहे आणि त्यांचं उत्पादन घेणं शक्य आहे. फ्रेश वॉटरमध्ये रोहू, कटला आणि वेगवेगळे फिश प्रोडक्ट घेऊ शकतात. त्याचप्रमाणे श्रिम्प आणि लॉबस्टर यांचंही प्रोडक्शन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जाऊ शकतं आणि ते आता घेण्यात येत आहे.